प्रिय भाई बहनों, आज की रोटी के घर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज के दिन आहे 7 मे 2024 मंगळवार। प्रकाश चांगला आहे आणि देवाने प्रकाश पाहिले की तो चांगला आहे। उत्पत्ती पहिला अध्याय 4 वचन। देव आनंदाने त्यांची निर्मिती रोज पाहत असे आणि त्याने त्याला खूप आनंद दिला। ज्या देवाने पहिल्या दिवशी प्रकाश निर्माण केला त्याला प्रकाश चांगला असल्याचे आढळले। केवळ उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायाचे प्रभूचे चांगले असे 7 वारंवार उच्चार आहेत। परमेश्वर देवासाठी सर्व दिवस चांगले आहेत। जे परमेश्वरापासून दूर आहेत तेच काही काल शुभ मानतात आणि काही वेळा अशुभ मानतात। जेव्हा मला इस्रायलमध्ये कानानला भेट देण्याची संधी मिळाली तेव्हा ज्यू काहीने मला विचारले की काना येथे लग्न आठवड्याच्या 3ऱ्या दिवशी का होते हे मला माहीत आहे काय? आणि मला आश्चर्य वाटले। आवड्याची पहिला दिवस रविवार आहे, दुसरा सोमवार आणि तिसरा दिवस मंगळवार आहे। आपल्या भारतीय सांस्कृतिक विभाग सगळ सामान्य मंगळवारी आयोजित केला जात नाही कारण ते अशुभ मानले जातात। काहींचा असा विश्वास आहे की मंगळवारी लग्न करणाऱ्या जोडण्यांना गरिबीची सन्मान करावा लागतो। ज्यू गाईड पुढे म्हणाले की मंगळवार हा ज्यूसाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो कारण परमेश्वराने त्यांची निर्मितीची पुनरावलोकन केले होते आणि त्या दिवशी 2 वेळा चांगले उच्चारले। त्यामुळे वर आणि वधू यांच्यासाठी तो दिवस चांगला आहे आणि त्यामुळे मंगळवार हा विशेष मानला जातो। नंतर मी पवित्र शास्त्र देखील तपासले आणि मला आढळले की परमेश्वराने 3ऱ्या दिवशी 2दा चांगले उच्चारले। आपण ज्याने प्रभू येशूवर विश्वास ठेवला आहे त्यांनी परराष्ट्रीयप्रमाणे चांगल्या वाईट काल पाळू नये। सर्व दिवस प्रभू देवाने निर्माण केले आहेत आणि तो दररोज आपल्या सोबत असतो आणि आशीर्वाद देतो। जेव्हा निर्मितीया देवाला त्यांची प्रत्येक सृष्टी चांगली वाटली तेव्हा काही दिवस अशुभ म्हणून बाजूला ठेवणे ही खरोखरच मोठी चूक आहे। पवित्र शास्त्र म्हणते हा दिवस परमेश्वराने बनवला आहे, आम्ही त्यात आनंदी होऊ। स्तोत्र 118 अध्याय 24 वचन। दररोज देवाची भेट आहे आणि आपण त्याचा पूर्ण वापर करावा आणि एकही दिवस वाया घालवू नये अशी त्यांची अपेक्षा आहे। देवाची मुलांनो, तुम्ही सकाळी उठल्यावर देवाचे आभार मानले पाहिजेत आणि प्रार्थना केली पाहिजे। प्रभू माझ्या आयुष्यात नवीन दिवस कृपापूर्वक दिल्याबद्दल धन्यवाद। प्रभू आज दुसऱ्यासाठी खर्च करण्यास मला मदत करा। दिवसाची सुरुवातीपासून रात्रीपर्यंत तुझी उपस्थिती सकाळवस सामर्थ्य कृपा दया आणि कृपा माझ्यावर असो। पुढील चिंतनासाठी श्लोक तुम्हाला माहीत असले असते तर तुम्हाला देखील विशेष तुमच्या दिवसात तुमच्या शांतीसाठी कोणत्या गोष्टी आहेत। लूक 19 अध्याय 42 वचन। दिवसासाठी बायबल वचन सकाळी 2 राजा 1 अध्याय से 3 अध्याय, संध्याकाळी लूक 24 अध्याय 1 से 35 वचन। धन्यवाद। 30